नमस्कार मित्रांनो, प्रॉफिट 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 आणि रेग्युलर प्रॉफिट म्हणजे आज सुद्धा प्रॉफिट शर्टच्या कलरवर जाऊ नका. मुद्दाम मी कधी कधी हा लाईव्ह मार्केटमध्ये शर्ट घालत नाही, कारण असं वाटतं की शर्ट घातल्यास लाल कलर मध्ये लॉस तर नाही व्हायला पाहिजे. पण आज लाल कलरचा शर्ट घालून सुद्धा प्रॉफिट केलेला आहे. पण आपण म्हणू शकतो की एंट्री जी आहे, एक्झिट आज एवढी प्रॉपर नाही झाली. मी तुम्हाला दाखवतो आज एंट्री एक्झिट कुठे होती. पहिल्यांदा बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला बँक निफ्टीचा चार्ट दाखवून देऊया. एंट्री आज लवकर गेली होती, खूप लवकर. एंट्री याच्या आसपास कुठे होती, एक्झिट मी इथं कुठेतरी केलेली याच्या आसपास. मी तुम्हाला दाखवून देतो. आपला जो चार्ट आहे इथे, ठीक आहे. तर एंट्री आज खूप लवकर एंट्री घेतली होती. एंट्री इथे होती माझी आज 321 ला इमिजिएट बेसिसवर एंट्री होती, आणि एक्झिट मी इथे केलेली आहे 382 नाही, इथे इमिजिएटली एकाच कॅन्डलमध्ये एक्झिट केलं. 5 मिनिटांमध्ये ट्रेड संपला होता. 100 पॉईंट मिळाले मला त्या निफ्टीच्या कॅन्डलमध्ये, आणि याच्यामध्ये 60 पॉईंट मिळाले, तर मी एक्झिट करून टाकलं. ऑर्डर बुक दाखवून देऊया तुम्हाला. ऑर्डर बुक मध्ये ऑर्डर हिस्ट्री, ठीक आहे. 9:35 ला एंट्री आहे, 9:41 ला एक्झिट केलेला आहे. खूप लवकर प्रॉफिट झाला 5 मिनिटांमध्ये. 321.57 चे 4 लॉट एंट्री केली होती, आज 384. आज पण काही एक्सपेरिमेंट नाही केला मी, आज पण घरूनच ट्रेडिंग करत होतो. त्यामुळे बघायला गेलं तर ना, रेकॉर्ड नाही केला हा व्हिडिओ मी. पोझिशन्स मध्ये बघा की प्रॉफिट झालाय 7,500 रुपये. डिसेंट प्रॉफिट आहे. मी म्हणाल की कन्सिस्टंटली आपण ग्रो करतोय. 7,000, 8,000, 10,000 डिसेंट आहे. दररोज प्रॉफिट कमवताना हे छोट्या प्रॉफिट्सवरच एक मोठा प्रॉफिट तयार होतो. त्यानंतर आपण रिस्क घ्यायला स्टार्ट करूया. पण तुम्ही नंतर जेव्हा मी बघितला हा प्रीमियम कुठपर्यंत गेला होता, मी तुम्हाला त्याचा चार्ट पण दाखवतो. हा की आणि हाय मारलेला आहे 691चा, आणि मी एक्झिट इथे केलं या पॉईंटला. तर थोडंसं कधी कधी वाईट वाटतं, ठीक आहे, थोडं थांबायला पाहिजे होतं. एक ट्रिगर्स शोधूया आपण की नक्की याच्यामध्ये की इथून आणखी प्रॉफिट मार्केट वाढणार हे कशाच्या बेसवर समजायला पाहिजे, किंवा इथून मार्केट परत करेक्ट करणार आहे, मार्केट या ठिकाणीच हे करणार आहे. याचं मी ऑलरेडी म्हणजे अभ्यास करून झालाय आज ऍक्च्युअली, की नक्की काय चुकलं होतं आज. तर आपण नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगायला सुरुवात करूया की नक्की हे कसं समजायला पाहिजे तुम्हाला, की इथून मार्केट आणखी एक्सपोनेन्शियली जास्त जोरात वाढेल, किंवा इथूनच मार्केट टॉप बनून खाली येऊ शकतं. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही कन्सिस्टंट प्रॉफिट काढतोय. आता बऱ्याच लोकांना हा व्हिडिओ बघून पण वाटत असेल सर एवढा प्रॉफिट कंटिन्युअस प्रॉफिट, तर होऊ शकतं. दुसरी गोष्ट की ऑप्शन बाईंग आहे. ऑप्शन बाईंग मध्ये हे आता मार्केट जे ना बुलिश मार्केट आहे. बुलिश मार्केटमध्ये पैसे कमवणं खूप इझी होऊन जातं. आपण अशा वेळेस पण पैसे कमवलेत मागच्या 10-12 दिवसांमध्ये, ज्यावेळेस मार्केटमध्ये की कोणी एंट्री करायची डेअरिंग करत नव्हतं. ज्यावेळेस हे जे ट्रेड वॉरच्या कंडिशन चालल्या होत्या, तर आपण त्या दिवसांमध्ये सुद्धा प्रॉफिट केलेला आहे. इथं सुद्धा या दिवसांमध्ये सुद्धा प्रॉफिट काढलेलं आहे. या दिवसांमध्ये सुद्धा प्रॉफिट काढलं, इथे सुद्धा प्रॉफिट काढलं, इथे सुद्धा काढलं. त्यामुळे प्रॉफिट हा नेहमी बनतो, फक्त गरज आहे सायकोलॉजीची. मला बऱ्याच वेळेस असं वाटतं, एक गोष्ट याच्यामध्ये आणखी ऍड करेल व्हिडिओ संपवण्याच्या आधी, की एक थोडंसं जेलेसी होऊन जाते की यार हे जे आहे याच्यामध्ये काही जणांनी आपल्यापेक्षा जास्त प्रॉफिट काढतात. ते इव्हन स्टुडंट्सचे पण प्रॉफिट काही लोकांचे जास्त आहेत. पण लक्षात घ्या, ते रॅन्डमनेस आहे. रॅन्डमनेस म्हणजे एका दिवशी प्रॉफिट जास्त होतं, पण लॉस करताना ते लोक लॉसेसमध्ये पण खूप माझ्या जास्त पुढे असतात. 10,000च्या ठिकाणी 20,000च्या ठिकाणी ते लोक 50,000 पण लॉस घेतात. त्यामुळे आपण कन्सिस्टंटली स्लो बाय स्लो चाललोय. डेली 10,000ची जरी स्पीड पकडली, इव्हन 7,000ची जरी स्पीड पकडली, तर महिन्यामध्ये 22 दिवस आहेत, 2 दिवस आपला लॉस होतो. तर 1.25 लाख आपल्या हातामध्ये राहून जातो आरामात. तरी पण काय वाईट चॉईस नाही. आपण पुढच्या महिन्यापासून याला डबल ट्रिपल पण करू शकतो. गरज आहे फक्त क्वांटिटी वाढवायची. त्यामुळे पैसा जमा झाला की आपण क्वांटिटी पण वाढवू शकतो. गरज नाही, मी फक्त ट्रायल बेसिसवर तुम्हाला दाखवतोय की मार्केटमध्ये दररोज पैसा बनतो, इझिली बनतो. जास्त डोक्याला हेडेकची गरज नाही. बऱ्याच लोकांना सगळ्याच रॅली मी घ्याव्या असं पण होणार नाही. मला दिवसाला लिव्हिंगसाठी कितीची गरज असते? 50 पॉईंट 40 पॉईंट दिवसाला मिळाले निफ्टी बँक निफ्टीमध्ये बस झालं. त्यामध्ये 7,500 रुपये काही कमी अमाऊंट नाहीये. 7,500 रुपये कमवायला नॉर्मल माणसाला किती कष्ट घ्यावं लागतं तुम्हाला माहिती असेल. त्यामुळे मी काय वेगळं असं सांगायची गरज नाहीये. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.